खेड तालुक्यातील वर्षानुवर्षे रखडलेल्या 2 धरण प्रकल्पांना मंजुरी. मंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांना यश. खेड तालुक्यातील न्यू मांडवे धरण प्रकल्प आणि पोयना धरण प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली आहे. याकरिता कोट्यवधीचा निधी मंजूर झाला असून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. हे दोन्ही प्रकल्प 20 ते 25 वर्ष रखडले होते. मात्र हे प्रकल्प आता मार्गी लागणार आहेत. या दोन्ही प्रकल्पांना सुधारित मान्यता मिळाल्याची माहिती मंत्री योगेश कदम यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. माझ्या मतदारसंघामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील ह्या जलसंपदाच्या प्रकल्पांना गती मिळावी किंवा त्यांच्या सुपरमा ज्या रखडलेल्या आहेत त्या मिळाव्यात ह्याकरता मी विशेष प्रयत्न करत होतो आणि या सर्वांचा पाठपुरावा करत असताना आज अतिशय आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, दोघांचे मनापासून आभार मानतो. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 प्रमुख प्रकल्प खेड तालुक्यामधील हे असलेले प्रकल्प म्हणजे पहिला म्हणजे पोयनार. जवळपास मागील 20-25 वर्ष या धरणाचं काम रखडलेलं आहे, थांबलेलं होतं. तर त्यासोबतच न्यू मांडवे हा जो प्रकल्प आहे त्याचे देखील काम 20-25 वर्ष मागील हे रखडलेलं काम होतं. दोन्हीही कामांना ही सुधारित प्रशासकीय मान्यता ही प्रदान करण्यात आलेली आहे. पोयनारकरता जवळपास 265 कोटी आणि न्यू मांडवे ह्या प्रकल्पाकरता जवळपास 195 कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे. त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता ही देण्यात आलेली आहे. तर त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब आणि विशेष म्हणजे मी आमदार असल्यापासून ह्या कामांचा पाठपुरावा करत होतो आणि जे जलसंपदाचे सचिव आहेत दीपक कपूर साहेब, मी ह्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की ह्या सर्वांच्या प्रयत्नांनी आज ह्या दोन्ही सुधारित प्रशासकीय मान्यता इश्यू झालेल्या आहेत.